मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचे एक गाव आहे. तेथे दमया नावाचा एक व्यक्ती राहत असे. तो भागवत भक्त असून पंढरीची वारी अनेक वर्ष करीत असे. त्याची बायको अरुण ही पतिव्रता स्त्री असून तीही नवऱ्याबरोबर पंढरीची यात्रा करी. या दाम्पत्याला मूल नसल्याने ते मनातून खिन्न असत. एक वर्षी त्याने पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाला नवस केला आणि विठ्ठलानेही दम्याची उत्कट भक्ती पाहून त्याला दृष्टांत दिला. जनाबाईचे वडील आपल्या झोपडीत एके संध्याकाळी विठ्ठलाचे उत्कट भक्तीने नामस्मरण करीत होते. पांडुरंगाची अगदी एकरूप होऊन गेले. एकाएकी त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. समोर पांडुरंग उभा असे पाहून पांडुरंग पांडुरंग असं त्यांनी नामस्मरण केलं. पांडुरंगाने त्याची आतुरता पाहून दम्याला सांगितले, दम्या, तुझ्या कुळाला उद्धार करणारी एक सुकन्या होणार आहे. दमा अतिशय आनंदित झाला. त्याने ही घटना आपल्या बायकोला सांगितली. दोघेही खूप आनंदित झाले. कालांतराने जनाबाई या भुलातावर अवतरल्या. देवाने आपला शब्द खरा केला. जनाबाई थोडी मोठी होताच तिच्या आई वडिलांबरोबर ती पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेली. देवळामध्ये टाळ मृदुंगाचा आवाज घुमू लागला. विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरू झाला. विठ्ठलाला जनीच्या आईबाबांनी मनोभावे नमस्कार करण्यास सांगितले. जनीने विठ्ठलाला हात जोडून अनन्य भावाने नमस्कार केला आणि जनाबाई त्याच्याकडे एकटक पाहू लागली. क्षणात तिची तेथे समाधी लागली. तेथून ती हलेना. वडील एकसारखे तिला चला आता आपण जाऊया असे म्हणत होते, पण तिचे आपले एकच, तुम्ही जा, मी येत नाही. अगं असं काय करतेस, आपण पुन्हा येऊ, आता घरी गेले पाहिजे. मुलीचा हा आगळा हट्ट पाहून आईला रडू आले. अगं तुला एकटीला सोडून कसे जाऊ आम्ही, तुझ्याकडे कोण बघणार. जनी उतरली. जनीचा हा अगदी आगळा हट्ट पाहून नाईलाजाने आई वडील जड अंतकरणाने परत फिरले. जनाबाई नामदेवांच्या घरी आली. विठ्ठलाचे ध्यान करीत जनीने देवळातच रात्र काढली. पहाट झाली. देवळाच्या कडेला रडवेली होऊन ती एकटी उभी राहिली. नित्य नियमाप्रमाणे नामदेवाचे वडील दामाशेठ पहाटे देवदर्शनाला आले आणि एकटीच उभी असलेली ती पोर पाहून त्याने तिला विचारलं, कोण ग तू आणि एकटीच कशी आली. जनीचे डोळे पाण्याने भरून आले आणि ती म्हणाली, मीच आई वडिलांना जा म्हणून सांगितले, मी येत नाही, मी इथेच राहीन. पण आता मला वाईट वाटतंय, मी चुकलेच. आणि तिला पुन्हा रडायला आले. दमाशेठला तिची दया आली. ते म्हणाले, अगं तू रात्री कुठे होतीस. ती म्हणाली, इथेच पांडुरंगाजवळ. दमाशेठ दचकले आणि ते तिला म्हणाले, बाळ रडू नकोस, तू चल माझ्या बरोबर आमच्या घरी. ती दमाशेठ बरोबर त्याच्या घरी गेली. घरी आल्यावर नामदेवाने विचारले, ही कोण. दमाशेठ म्हणाले, तिचे नाव जनाबाई. सबंध रात्र तिने पांडुरंगाच्या देवळात काढली. तिला आपल्याकडेच राहावे असे मी सांगितले आहे. नामदेवाने तिच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि ते तिथून निघून गेले. त्याच्या आईच्या गोणाईच्या कपाळाला मात्र आट्या पडल्या. ती म्हणाली, आपण गरीब खायची 14 तोंडे आणि ही 15वी आणलात. दमाशेठ शांतपणे उद्गारले, अगं हे देवाकरचं लेकरू, आपण जे खातो तेच दे खायला, शिवाय तुला हिची कामाला मदत होईल. जनाबाई घाबरून गेली. जनी म्हणाली, आई मी तुम्हाला जड होणार नाही, तुमच्या सर्व कामात तुम्हाला मी मदत करेन. 2 घास कमी खाईन, घरातला केर कचरा काढेन, भांडी घासीन, धुणे धुईन, दळण करीन. जनाबाई कामाला लागली, पण काम करताना तोंडातून सदैव विठ्ठलाचे नाव. अशा रीतीने जनाबाई आता नामदेवाच्या कुटुंबातच सामावून गेली. नामदेवाबरोबर ती नित्य नियमाने देवळात जाई. भक्तियुक्त अंतःकरणाने देवाचे भजन करी. संत जनाबाई व गोवऱ्यांची गोष्ट. संत जनाबाई यांचे अभंग खूप लोकप्रिय झाले. दूर दूरपर्यंत त्यांची ख्याती पोहोचली आणि त्यांची ख्याती कबीरांच्या कानावर गेली. इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण. या उत्सुकतेपोटी एके दिवशी संत कबीर जनाबाईंच्या भेटीसाठी पंढरपूरला आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की नामदेवाच्या घरी जनी कामास आहे. गोपाळपुरास गोवर थापायला गेली आहे. तिला येण्यास काही वेळ लागेल. दासीचे घरकाम करणारी
गोवऱ्या थापणारी बाई अभंगग्रस्ते यांचे संत कबीर यांना फार आश्चर्य वाटले आणि तिची वाट बघत तिथे न थांबता ते गोपाळपूरला गेले. संत जनाबाई तिथे नदीकाठावर 2 स्त्रिया एकमेकाशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा वाद झाला होता आणि गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवरती आरोप करीत होत्या. कबीर काही काळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. नंतर काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोण स्त्री आहे का? त्या दोघीपैकी एक स्त्री उचलून बोलली, हीच किचनी चोरटी माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते, वर तोंड करून मला शहाणपणा शिकवते. त्या बाईचे शब्द ऐकताच संत कबीर यांना थोडासा धक्काच बसला, कारण त्यांच्या मनात जनाबाईचे वेगळे चित्र उभे राहिले. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तेथेच उभे राहिले आणि त्यांचे भांडण पाहत होते. त्यांनी न राहून दुसरीला विचारले, तू जनाबाई आहेस का? हातातल्या गोवऱ्या खाली टाकून जनाबाई बोलती झाली, होय मी जनी. तुला काही त्रास आहे का माझा? तिच्या उत्तराने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र जनाईच्या हुकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीरांना म्हणाली, हे बघा तुम्ही कोण आहे मला ठाऊक नाही, पण तुम्ही एक काम करा, आमच्या दोघींच्या गोवऱ्या आहेत, तुम्ही आमच्या दोघींच्याही गोवऱ्या निवडून वेचून द्या. आता गोवऱ्या एकसारख्या दिसतात. शेणाच्या गोल आकाराच्या गोवऱ्या कुठली कोणाची कसं ठरवणार याचं कोडं कबीरांना पडलं. संत कबीर यांना कोड्यात पडलेले बघून जनाबाई म्हणाले, यात काहीतरी विचार करण्यासारखं काय आहे? अगदी सोपं काम आहे. आता तर कबीर चकितच झाले. सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोवऱ्या कुठली गोवरी कोणाची हे ओळखता येणे कसे काय सोपे आहे? कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाबाई हसून म्हणाल्या, अहो महाराज, हे अगदी सोपं आहे. सर्व गोवऱ्या एका ठिकाणी करा आणि प्रत्येक गोवरी कानाला लावा. ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गोवरी माझी, आणि जिच्यातून आवाज येणार नाही ती गोवरी तिची. कबीर यांचा चेहरा एकदम फुलून गेला. ते पुढे गेले आणि त्यांनी त्या भागातील 2 गोवऱ्या उचलून कानी लावल्या. आणि काय आश्चर्य, त्या गोवऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. आपण इथे येऊन काहीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत हे त्यांच्या लक्षात आले. त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या आणि बहुतांश गोवऱ्या जनाबाईच्या होत्या. संत जनाबाई व विठ्ठल दिवसभराच्या कष्टाने जनाबाई दमून जाई. एके दिवशी रात्री सहज त्या पडल्या. त्यांना झोप लागली, पण थोडी जागी होताच त्यांना कोणीतरी हाक मारण्याचा भास झाला. पण अशा वेळी एवढ्या रात्री कोण येणार? जनाच्या मनात थोडी चलबिचल झाली. इतक्यात अगं मी आलो आहे. तुझा पांडुरंग दळण दळायचं आहे ना, तुला मदत करायला आलो आहे असा आवाज तिच्या कानी पडला. जना पूर्ण जागी होऊन ती दाराकडे गेली. प्रत्यक्ष परमेश्वरच दारात उभा. शेजारी धान्याचे तुडुंब भरलेले भांडे पाहून तिलाही आनंद झाला आणि ती दळायला बसली. पांडुरंगानेही तिच्या जात्याच्या कुट्याला हात लावला. जाते फार हलके लागत असून ते भराभरा फिरत होते. जनाबाई गोड गळ्याने ओव्या म्हणत होती. त्या गोड आवाजात पांडुरंगही सुखावत होते. पण या गाण्याच्या आवाजाने गोणाईला जाग आली. ती जनाबाई जवळ आली. जात्यातून पडलेला पिठाचा ढिगारा पाहिला. भांडी तुडुंब भरलेले पाहिले. तरीही जनाबाई शांत. हे सगळे पाहिल्यावर तिला राग चढला आणि ती कडाडली. यावेळी दळण दळताय, लोकांची झोपायची वेळ, कोठून एवढे धान्य आणलेस? चोरी केली की काय? आणि जोडीला हा कोण ग? जनाबाई काहीच बोलत नाही असे पाहून तिच्या रागाचा पारा चढला. तावातावाने जाऊन कोपऱ्यातील काठी घेऊन तिने ती जनाबाईकडे भिरकावली. तिचा नेम चुकला आणि जनाबाईला काठी न लागता देवाच्या कपाळाचा अभिर्भुका त्या काठीने खाली पडला आणि आश्चर्य घडले. त्या झोपडीतील सगळे वातावरण त्या सुवासाच्या घमघमाटाने भरून गेले. मी विटाई विटाई असा आवाज दुमदुमला. गोणाई मात्र या अकल्पनीय घटनेने गांगारून गेली आणि मागच्या मागे पसार झाली. जनाबाईकडे पाहून देव मात्र हसत होते. श्रमल्यामुळे जनाबाई तेथेच पडली. देवानाही तेथेच पडावे असे वाटले. अंगावर एक वाकळ घेऊन तेथेच पडले आणि त्यांना पण झोप लागली. पहाट झाली. जनाबाई जागी झाली, उठली. आणखी ते कोण झोपली आहे म्हणून विचार करू लागली. झोपलेल्याच्या अंगावरची वाकळ बाजूला केली
आणि आश्चर्यचकित झाली. प्रत्यक्ष पांडुरंग तिथे झोपलेले तिने पाहिले. ती घाबरली. लोक काय म्हणतील, रुक्मिणी देवीला काय वाटेल, या विचारांनी ती गडबडली. काकड आरतीची वेळ झाली आणि देव इथेच. तिने विठ्ठलाला गदागदा हलवून उठविले. देव घाईघाईने निघून गेले.